आज केली ताळकुळ्याची भाजी। आता श्रावण महिन्यात ताळकुळ बरो कवकवी दिलेलो असा। सगळ्यासाठी ताळकुळ निवडून घेतले, फक्त पानं घेतले, देठ नाही घेऊ। आणि त्याच्यात खडा मीठ घातलंय आणि पाण्यात घालून 15-20 मिनिटं ठेवलंय। त्यानंतर ताळकुळ स्वच्छ धुतलंय 2-3 वेळा आणि बारीक चिरून घेतलं। त्यानंतर एका कढईत 5-6 लसूणीचे पाकळे घातले आणि कांदो फोडणीत घालून परतून घेतले। कांदा जरा परतलो तसो मग ताळकुळ घातले आणि मिरची आधी फोडणी घातली तरी चालतं, पण मी मगे घातले। आधी अर्धा तास तूर डाळ भिजत ठेवलेलं आहे, ती पण भाजीत टाकले आणि ढवळून घेतलंय। पालेभाजीत तूर डाळ नंतर मूग डाळ जरा टाकली की भाजी बरी चवीक लागता। मग भाजीत पेलोभर पाणी आणि चवीपुरता मीठ घालून भाजी तशीच शिजत ठेवले। भाजी शिजन आळता आणि कमी जाता, तशी शिजल्यानंतर कमी झाली। शिजल्यानंतर त्याच्यावर ओला खोबरा शिवरलं आणि झाली आपली साधी सोपी भाजी तयार ताळकुळ्याची। पालेभाज्यात जास्त काही मसाले वापरणार नाही, साधी आणि सोपी। फक्त कांदो, लसूण, मीठ, मिरची आणि एखादा कडधान्य म्हणजे डाळ। तर इतक्यातच भाजी खूप सुंदर आणि चविष्ट लागते। आणि त्याच्यासोबत तांदळाची गरम गरम मऊसूद भाकरी आणि भाजी। तुमच्याकडे पण ताळकुळ्याची भाजी अशीच साध्या सोप्या पद्धतीने करतात काय? तर कमेंट्स करून नक्की सांगा। आवडलं असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।